नमस्कार मंडळी. तर आजचा व्लॉग चालू होत आहे सोनमर्ग इथून. तर आता आम्ही फिरायला आहोत सोनमर्गमध्ये. तुम्ही बघू शकता खूप सुंदर वातावरण आहे आणि पाणी इतकं थंड होतं. आम्ही खूप मस्त मजा केली होती या पाण्यामध्ये. त्यानंतर आम्ही काढल्या छोट्या छोट्या रील्स काढल्या आणि खूप मस्त मजा केल्या होत्या, कारण तिथली थंडी पाहून तर खूप आम्हाला थंडी थंडी वाटत होती. त्यानंतर आम्ही तिथे केला होता एक फोटोग्राफर ज्याने आमचा फोटोशूट केला होता. त्यांनी खूप छान छान रील्स काढून दिल्या होत्या. चार्ज पण खूप जास्त घेतला होता आमच्याकडून, कारण टुरिस्ट नसल्यामुळे तिथे खूप जास्त चार्ज वाढून होते. घोड्याचा पण चार्ज आम्हाला खूप जास्त लागला होता आणि फोटोग्राफरचा चार्ज पण खूप जास्त लागला. पण फोटो खूप छान छान काढले, आमच्या रील्स पण खूप मस्त मस्त काढल्या. इवन आम्ही सगळ्यांनी तिथले प्रत्येक राईड्स केल्या होत्या. खूप मस्त मजा आली होती. बघू शकता इथे किती छान छान राईड्स होत्या तिथे. आणि आम्ही माहिती आहे तिथे काय खाल्लो, स्पेशल मॅगी. तिथली स्पेशल मॅगी असते. भलेही आपण घरी खाल्लो असतो मॅगी, पण तिथली जे वाईब्स असते ना मॅगी खायची ती वेगळीच असते. थंड थंड वातावरण आणि खूप मस्त मॅगी. तर इथे बघू शकता आम्ही घोड्यावर आता गेलो होतो. तर खूप थकून तर गेलो होतो, पण आमची एक्साइटमेंट तर खूप जास्त होती. त्यानंतर आम्ही खूप छान छान रील्स काढल्या, तुम्ही बघू शकता. तिथे आम्हाला टायमिंग देण्यात आलं होतं. 2 तासात आम्हाला हे सगळं शूट वगैरे करून घ्यायचं होतं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी 1 बाय 1 सगळ्यांनी रील्स काढल्या होत्या. आणि कोणी कपल शूट केलं होतं, कोणी सिंगल शूट केलं होतं. त्या प्रकारे त्यांचा चार्ज वगैरे होता. मग आम्ही केल्या सुंदर सुंदर राईड्स तिथे. काही काही सोनमार्गच्या राईड्स बंद होत्या, पण ज्या होत्या त्या आम्ही पॉसिबल असते तेवढ्या केल्या होत्या. खूप मजा आली होती. आणि थंडी खूप जास्त असल्यामुळे आमची पूर्ण हालून गेली होती तब्येत, कारण खूपच जास्त थरथर अंग कापत होतं. खूप मस्त मस्त शूट काढले ते दादांनी. खूप थँक्यू, त्यांनी एवढा सुंदर शूट काढला. तर आम्ही म्हणजे आमची एक्सपेक्टेशनच्या वर त्यांनी शूट काढलं होतं ते. आणि आम्ही साड्या वगैरे नेलो होतं घरूनच, कारण आम्हाला तिथे साडी घालून शूट करायचं होतं. तर आम्ही खूप सुंदर सुंदर साड्या नेल्या होत्या. तिथेच आम्ही चेंज केलो. आम्ही ड्रेसवरच साड्या वगैरे घातल्या होत्या, कारण एक्साइटमेंट होती की तिथे जाऊन साडीवर शूट करायचं आहे बा म्हणून. तर आम्ही सगळे पॅकिंग वगैरे करून गेलो होतो. पण नंतर जेव्हा माहीत झालं की असा हमला वगैरे झाला आहे, तर त्यामुळे आमचं थोडंसं आम्ही हे झालो होतो, घाबरलो होतो. पण तिथे काही असं नव्हतं, आम्ही सगळे सेफच होतो आत्ताही. तर खूप सुंदर असा शूट काढला त्या दादांनी. तिथे आम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली होती. आम्हाला जे बूट्स दिले होते त्यांनी घालायला, ते ॲक्च्युली त्यांनी चालता नाही येत होतं आणि आम्ही साडी घातली असल्यामुळे आणखी डिफिकल्ट होत होतं आम्हाला. तरी आम्हाला जे मस्ती करायची ती आम्ही केलीच, कारण असा मौका पुन्हा डबल भेटणार नाही भाऊन हे आम्हाला माहीत होतं. म्हणून आम्ही मन खोलून आम्ही मस्ती केली होती. खूप मस्त मस्त शूट काढले, फोटोज काढले आणि या आठवणी नेहमी माझ्या म्हणजे हृदयातच राहणार. म्हणजे हे आठवण मी कधीच विसरणार नाही. आत्ताही आम्ही डोळे जर बंद केले तर ह्या आठवणी अशा म्हणजे फ्लॅशबॅक होते ना, खरंच खूप आठवणीत राहतात. त्यानंतर मग आम्ही वापस आम्ही घोड्यांनीच वापस गेलो होतो आणि मस्त छान तिथे मॅगी वगैरे खाल्ल्यानंतर तर पोट भरूनच होतं आमचं. हां, मी तिथली एक गोष्ट सांगते. तिथली मॅगी खूप जास्त महाग होती. आम्हाला 200 रुपये काहीतरी ते तेवढंसं छोटंसं बाऊल आम्हाला दिलं होतं. तर आम्ही 4-5 बाऊल वगैरे घेतले होते. टुरिस्ट खूप कमी असल्यामुळे तिथले भरपूर चार्ज वाढून होते.
तरी आमचा हा मोका आम्हाला डबल भेटणार नाही बा म्हणून तर आम्ही ते पण आम्ही दिले त्यांना. काहीच आम्हाला म्हणजे वाटलं नाही नेक्स्ट टाईम इथे येणं होणार की नाही येणं होणार बा म्हणून. तर आम्ही खूप मस्त केल्या, खूप एन्जॉयमेंट केला. सोनमर्गचा हा व्लॉग खूप आठवणीत राहणार आम्हाला. आणि खूप मजा केल्यानंतर आम्ही मग गाडीकडे वापस आलो. गाडीकडे वापस आल्यानंतर वातावरण थोडं खराब झालं होतं, थोडा पाणी पण चालू झाला होता बारीक बारीक. आणि तिथलं हे वेदर नेहमीच राहते म्हणते की इथं कधी पण आभाळ येते, पाणी पडते. तर मग आम्ही नंतर तिथून निघालो होतो आमच्या रूम्सकडे. खूप जास्त पाण्याचं वातावरण झालं होतं, काळं आभाळ होतं. तुम्ही बघू शकता किती अंधार पडल्यासारखा होता. आणि हा टायमिंग होता भर दुपारी, आय थिंक 2-3 वाजताचा टायमिंग होता हा. तर बघा किती सुंदर व्ह्यू दिसत आहे. इथे काही रिसॉर्ट असे आहे की तिथेच ऑन स्पॉट तुम्हाला जाऊन पण भेटेल, पण त्याचा चार्ज वगैरे जास्त असणार मे बी. तर आम्ही मग आमच्या रूम्सकडे गेलो. तर हा होता माझा ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तेव्हापर्यंत बाय बाय.